तुम्हाला आरक्षण जितकं द्यायचं तितकं द्या, 50% वरती आरक्षण देता येत नाही. म्हणजे प्रायोरिटी आधी SC, ST आणि मग OBC. आणि सुप्रीम कोर्टाने 4 मार्च 2021 म्हणजे ह्या 21च्याच मार्च महिन्यामध्ये हा निकाल दिला, विकास गवळी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. ट्रिपल टेस्टमधलं पहिला निकष हा होता की तुमच्याकडे डेटा असायला हवा, इम्पेरिकल डेटा. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल.न्यूजच्या आजच्या मुद्द्यावर बोलू या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण OBC आरक्षणाच्या संदर्भात बोलणार आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या OBC आरक्षणाच्या संदर्भात धुराळा उडालेला आहे. म्हणजे राजकीय पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील आणि एक सामान्य जनता पण असेल, तर या सगळ्यांमध्ये सध्या OBC आरक्षण हा मोठा चर्चेचा विषय बनलेला आहे. नेमकं काय घडलं की OBC आरक्षण हे गेलेलं आहे, आत्ता ते हटवण्यात आलेलं आहे, निवडणुकीवरती स्थगिती आलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयानं त्याच्यावरती कडक ताशेरे ओढलेले आहेत. नेमकं प्रकरण काय घडलं? कारण महाराष्ट्रामध्ये जे सत्तेत आहेत ते केंद्रामध्ये विरोधात आहेत आणि जे केंद्रामध्ये सत्तेत आहेत ते महाराष्ट्रामध्ये विरोधात आहेत. त्याच्यामुळं दोघंही एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतात आणि त्याच्यातून सद्यस्थिती जी काय आहे, जो पारदर्शकपणा जो आहे किंवा कायदेशीर बाजू आहे ती लोकांच्या समोर येतच नाही किंवा त्याच्या संदर्भातली चर्चाच होत नाही. म्हणून आज आपण ही सगळी पारदर्शक चर्चा म्हणजे तो मुद्दाच आपण समजून घेणार आहे. आणि त्यासाठी माझ्याबरोबर आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड असलेले ॲडव्होकेट अरविंद आव्हाड सर. आपलं मनापासून फॉर द पीपलमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. नेमका हा जो OBC आरक्षणाचा जो प्रश्न आहे, खरं तर तुम्ही OBCच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये एक केस देखील तुमच्यामार्फत लढता आहात. तुम्ही त्याचे अधिकृत वकील पत्र पण आहे तुमच्याकडं आणि ते सोमवारी त्याच्यावरती सुनावणी पण आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या राजकीय धुराळ्यामध्ये आम्हाला हा प्रश्न जो आहे तो कायदेशीरदृष्ट्या समजून घ्यायचा आहे. तर याचे कायदेशीर सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्या काय आहेत? आपल्याकडे जगाच्या पाठीवरती जातीवरती आरक्षण हे फक्त भारतामध्ये दिलं जातं. इतर कोणत्याही देशामध्ये आरक्षण जातीच्या निकष लावून दिलं जात नाही. भारत एकमेव असा देश आहे. भारतामध्ये जातीविषयक असणारं आरक्षण हे का दिलं ह्याचा जर आपण थोडासा ऐतिहासिक आढावा घेतला तर भारतामध्ये जातीय विषमता ही अनेक वर्षांपासून, बऱ्याच काळापासून भारतामध्ये रूढ झालेली होती. त्याच्यामुळे जे वंचित लोक आहेत, समाजातले दुर्बल घटक आहेत, त्यांना आरक्षण देऊन सबळ करण्याचं काम हे राज्यघटनेने करायचं ठरवलं होतं. आपल्याकडे चोखामेळाचा एक अभंग आहे बघा, की म्हणजे जातीचं विषमता कशी भारतामध्ये रूढ होती, की उंबरठ्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, पायरीसी होऊ दंग गाऊनी अभंग होऊया निसंग. म्हणजे पांडुरंगाच्या उंबरठा ओलांडण्याची सुद्धा काही जाती जमातींना तेव्हा आज्ञा नव्हती, तशी मुभा नव्हती. म्हणजे हे त्यांचं होणारं त्यावेळचं पतन होतं, त्या जातीचं त्यांच्यावरती होणारा आघात होता. ज्ञानेश्वरांचं जरी आपण पाहिलं तर वेद वाचण्याचा अधिकार सगळ्यांना असायला हवा होता, पण ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजे ज्ञानेश्वर का मोठे होते किंवा का त्यांना मानलं जातं, त्याच्यामागचं कारण असं आहे की वेदू संपन्न तो ठाई परी तृपणू ऐसा नाही, जो कानी लागला त्रिवर्णांच्या, स्त्री क्षुद्र प्राणिया स्त्री क्षुद्र प्राणिया अंतजे इया अनवरस मांडूनिया राहिला. म्हणजे परिपूर्ण असणारा वेद जो माणसाला मोक्षापर्यंत घेऊन जाऊ शकतो, हा ठराविक वर्णांसाठी फक्त सीमित होता. त्या वर्णाच्या पलीकडे जाऊन सर्वांना वेद वाचण्याचा अधिकार असावा हे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतनं सांगितलं. म्हणून ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो. म्हणजे त्या काळात सुद्धा शेवटी जाती व्यवस्था इतकी काटेकोर होती की ती ओलांडणं शक्य नव्हतं आणि जातीचे आघात त्या वर्गाला भोगावे लागत असत. आरक्षण जे राज्यघटनेने आपल्याला दिलेलं आहे ते देण्याचं कारणच हे होतं की राज्यघटनेच्या नजरेमध्ये तर सर्व समान आहेत, राईट टू इक्वालिटी आहे. मग राईट टू इक्वालिटी असताना काही ठराविक वर्गालाच फक्त आरक्षण देऊन त्यांना असं एक विशेष वागणूक देण्याचं कारण काय?
तर ह्याच्यामागची भूमिका अशी होती की जे अनेक वर्षांपासून, अनेक शतकांपासून ज्यांना कधी समानतेची वागणूक मिळालेली नाही, ज्यांचं मानसिकरित्या खच्चीकरण झालेलं आहे, यांना समान संधी देण्यासाठी किमान थोडंसं वरती उचललं पाहिजे, असं तेव्हा कॉन्स्टिट्यूशनल असेंब्लीमध्ये डिबेट झालेले होते राज्यघटना तयार होण्याच्या आधी. आणि त्या डिबेटमधनं हा निष्कर्ष निघाला की भारतामध्ये आपल्याला आरक्षण द्यायला हवं, कायमस्वरूपी नाही पण दर 10 वर्षांनी तरी ह्याचा आढावा घ्यायला हवा, अशी त्याच्यामागची धारणा होती. आरक्षण राज्यघटना यायच्या आधी सर्वप्रथम दिलं होतं शाहू महाराजांनी 1902 साली. म्हणजे राज्यघटनेच्या आधीसुद्धा शाहू महाराजांनी आरक्षण आपल्याकडे दिलं होतं. नंतर आरक्षण जे आहे भारतामधलं हे 3 ठिकाणी वापरलं जातं. 3 प्रकारच्या गोष्टींमध्ये आरक्षण असतं. एक असतं एज्युकेशनमध्ये, शिक्षणामध्ये आरक्षण. दुसरं असतं एम्प्लॉयमेंट, आपण जिथं नोकरी करतो त्या सरकार दरबारच्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण. आणि तिसरं असतं राजकीय पदांच्यामध्ये निवडणुकींसाठी आरक्षण. अशा 3 प्रकारचं आरक्षण असतं. आता हे आरक्षण देताना आपण आता जे रोज पेपरमध्ये पाहतो की ओबीसींसाठी 27% आरक्षण, किंवा दुसरं जे न्यूमरिक्स समोर येतो, जो आकडा येतो की आरक्षण 50%च्या पेक्षा जास्त असू नये, हे आकडे शेवटी आले कुठनं? तर आपण एक लक्षात घ्यायला हवं की 1963 साली सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे, MR बालाजी वर्सेस स्टेट ऑफ मैसूर. त्या तेव्हाचा मैसूर प्रांत जो राज्य होता त्या काळचा 63 साली, त्यांनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनमध्ये 68% आरक्षण नेलेलं होतं. मग आता 68% आरक्षण देता येतं का, सुप्रीम कोर्टासमोर प्रश्न होता. आणि सुप्रीम कोर्टाने MR बालाजीच्या केसमध्ये सांगितलं की तुम्हाला आरक्षण जितकं द्यायचं तितकं द्या, 50%च्या वरती आरक्षण देता येत नाही. 50% आकडा तिकडनं आला. आणि नंतर मग तो अनेक कॉन्स्टिट्यूशनल बेंच सुप्रीम कोर्टासमोर जे गठीत झाले, अगदी सुप्रीम कोर्टासमोर इंदिरा साहनी 9 न्यायमूर्तींचं सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने पुनरुच्चार केला की 50%च्या वरती आरक्षण देता येत नाही. आता प्रश्न असा येतो की 27% ओबीसींना आरक्षण, तर 27% हा आकडा आला कुठनं? तर राजकीय पदांच्यामध्ये आरक्षण हे राज्यघटनेत कुठेही नमूद नाही. फक्त शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्याकरता आरक्षण राजकीय पदांसाठी हे राज्यघटनेने सांगितलेलं आहे. पण ओबीसींसाठी सुद्धा आरक्षण असायला हवं, हे 1979 साली 1979ला मोरारजी देसाई जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा मंडल कमिशनचं गठन झालेलं होतं. आणि मंडल कमिशनच्या सांगण्यास्तव त्यांनी वेगवेगळ्या भारतातल्या जातींचा आढावा घेतला होता, एन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन केलेलं होतं. आणि त्यांचं म्हणणं होतं की 52% ओबीसी भारतामध्ये आहेत, त्यामुळे ओबीसींना आरक्षण पण द्यायला हवं. म्हणून ओबीसी आरक्षणाचा जन्म तिथे झाला राजकीय पदांसाठी. आणि 27% आरक्षण द्यायला हवं हे त्या मंडल कमिशनचं रिकमेंडेशन होतं. ते आजही 27% आकडा फॉलो केला जातो. हे झालं बॅकग्राऊंड 27% आणि 50%चं. आता प्रश्न असा येतो की ओबीसींचं जे आरक्षण आहे ते कोणत्या कोणत्या निकषांच्यावरती ओबीसींना द्यायला हवं? तर त्याचं एक बेसिक असं असतं की SEBC म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणजे ओबीसी म्हणजे मागासलेले क्लास आहे, म्हणजे त्याला आपण BC म्हणतो. अशा वर्गांना आरक्षण द्यायला हवं 27%च्या अधीन राहून. आता आज जो आपण रोज पेपरमध्ये, आजकाल पेपरमध्ये जो वाद चाललेला आहे, ज्याच्यामध्ये मी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडत आहे, इंटरव्हेन्शन ज्या ओबीसी संघटनांच्या वतीने सुप्रीम कोर्टात बाजू मांडतोय, तो वाद का निर्माण झाला हे आपण एक थोडक्यात जाणून घेऊया. हा सगळा वाद जो चालू आहे हा महाराष्ट्रामध्ये असणारा जो महाराष्ट्र जिल्हा परिषद अँड पंचायत समिती ॲक्ट 1961, ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शन्स महाराष्ट्रामध्ये घेतल्या जातात, ते ह्या कायद्याच्या अन्वये 1961च्या कायद्याच्या अन्वये घेतल्या जातात. तर 27/7/2018 आणि 14 फेब्रुवारी 2020 ह्या 2 नोटिफिकेशनच्या द्वारे 5 जिल्हे वाशिम, नागपूर, अकोला, भंडारा आणि गोंदिया इथं जिल्हा परिषदच्या आणि लोकल बॉडीजच्या इलेक्शन्स होत्या आणि आरक्षण देण्यात आलेलं होतं. हे आरक्षण हे 50%च्या वरती चाललेलं होतं. म्हणून मग शेवटी विकास गवळी वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र अशा केसमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं. आणि सुप्रीम कोर्टाने 4 मार्च
2021 म्हणजे ह्या 21च्याच मार्च महिन्यामध्ये हा निकाल दिला, विकास गवळी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. आणि सुप्रीम कोर्टाने त्या केसमध्ये परत पुनरुच्चार केला की आरक्षण 50%च्या वरती देता कामा नये आणि ह्या 5 जिल्ह्यामधलं आरक्षण हे 50%च्या वरती गेलेलं आहे, म्हणून तिथल्या इलेक्शन्स आम्ही रद्दबादल सेट असाइड करून टाकतो. जशी एकूण सदस्य संख्या असते प्रत्येक निवडणुकीमध्ये, त्याच्या 50% आरक्षण देण्यात पण ते वाढीव कसं काय गेलं? हां, आता ह्याच्यामधले एक 2-3 ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला हव्यात की विकास गवळी हे जजमेंट सुप्रीम कोर्टाचं 3 न्यायमूर्तींचं होतं. आणि ह्याच्या आधीच एक के कृष्णमूर्ती वर्सेस युनियन ऑफ इंडिया हे घटनात्मक खंडपीठ म्हणजे सुप्रीम कोर्टाचे 5 न्यायमूर्ती जेव्हा बसतात त्याला घटनात्मक खंडपीठ म्हटलं जातं. म्हणजे 550 लोकसभा खासदार, 250 राज्यसभा खासदार आणि 1 राष्ट्रपती म्हणजे पार्लमेंट, हे जर आपण एखाद्या पारड्यामध्ये ठेवले एका बाजूला तर हे 801 लोक एकीकडं आणि सुप्रीम कोर्टाचे 5 न्यायमूर्ती ज्यांना आपण घटनात्मक खंडपीठ म्हणतो ते एकीकडं. तर भारतामध्ये हे 5 न्यायमूर्ती जे सांगतात ते ब्रह्मवाक्य असतं. 801 लोकांच्या सांगण्यापेक्षा 5 न्यायमूर्तींना वजन जास्त आहे घटनात्मक केसेसमध्ये. घटनेचं अंतिम विवेचन हे 5 न्यायमूर्ती घटनात्मक खंडपीठ करतं. तर कृष्णमूर्तीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने तेव्हाच सांगून ठेवलं होतं की जेव्हा कधी ओबीसींना आरक्षण द्यायचं आहे तेव्हा ते आरक्षण 27% पर्यंत द्यायला हवं आणि 50%च्या वरती आरक्षण जाता कामा नये. आणि आरक्षण देताना सरकारच्या मनात आलं म्हणून अमुक जिल्ह्यामध्ये अमुक पर्सेंटेज ओबीसींना SC STंना आरक्षण दिलं असं करता येत नाही. तुम्हाला आढावा घ्यायला लागतो, अभ्यास करावा लागतो, इन्व्हेस्टिगेशन करावी लागते आणि आता तिथं किती गरज आहे ह्या विचारांती तुम्हाला तिथं आरक्षणाचे ती गरज भागवण्यासाठी तेवढ्या जागा तितक्या पर्सेंटेजचं आरक्षण द्यायचं असतं, असं त्या कृष्णमूर्तीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं. हे फक्त 27%साठी आहे. ओव्हरऑल आरक्षणाबद्दल कोर्ट सांगितलं होतं आणि 27%बद्दल सुद्धा सुप्रीम कोर्टाचं हे भाष्य होतं. आता आपण गवळी ह्या केसकडं, आत्ता जो वाद चालला त्या केसकडे येऊयात. कारण गवळीच्या केसमध्ये, विकास गवळीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने ह्या 5 जजच्या ह्या के कृष्णमूर्तीच्या केसचा सारखा उल्लेख केलेला आहे आणि ते जजमेंटबद्दल आपण आत्ता खंडन करू. गवळीच्या केसमध्ये, विकास गवळींच्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणलं होतं मार्च महिन्यामध्ये 2021च्या की तुम्हाला आरक्षण देताना 50%ची ही मर्यादा ओलांडता येत नाही आणि ट्रिपल टेस्ट, मनाला आलं असं आरक्षण द्यायचं नाही. तर जे 2010 साली कृष्णमूर्तीच्या केसमध्ये सांगितलं त्याचा पुनरुच्चार आम्ही करतो. ट्रिपल टेस्ट, 3 चाळण्यांमधनं तुम्ही आधी चाळून घ्या आणि मग तुम्ही आरक्षण ठरवा. ही ट्रिपल टेस्ट जे आपण पेपरमध्ये सुद्धा वाचतो की ट्रिपल टेस्ट फॉलो करा. ट्रिपल टेस्ट आहे काय? तर ट्रिपल टेस्टमधला पहिली टेस्ट ही की डेडिकेटेड कमिशन असावं. त्या अमुक जातीला किती आरक्षण द्यायचं, ओबीसी असेल तर ओबीसींना किती आरक्षण द्यायचं याच्याबद्दल एक डेडिकेटेड कमिशनचं गठन करा. ते त्याचा अभ्यास करतील, इन्व्हेस्टिगेशन करतील. पहिली टेस्ट त्याला रिगरस इम्पेरियल इन्क्वायरी ऑफ डेटा असं म्हटलं जातं. एम्पेरिकल डेटा जो आहे त्याचा एक अभ्यास करणं आणि त्या जातीचं बॅकवर्डनेस किती मागासलेले आहेत ह्याचा आढावा घेणं ही पहिली टेस्ट त्या कमिशननी करायची असते. दुसरा निकष असा आहे की एकदा का तो रिपोर्ट तुमच्या हातामध्ये आला मग तो रिपोर्ट ॲक्च्युली त्या लोकल बॉडी म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, तिथं ॲक्च्युली ह्या रिपोर्टच्या प्रमाणे किती लोकांना आता आरक्षणाची गरज आहे ते प्रपोर्शन तुम्ही ठरवा. आधी रिपोर्ट तयार करा, पहिली टेस्ट. दुसरी टेस्ट, तो तयार केलेला रिपोर्टप्रमाणे आता तुम्ही तिथं अप्लाय करा आणि तिथं सुपर इम्पोज केल्यावरती ठरवा की आता किती लोकांना तुम्हाला किंवा किती पर्सेंटेजमध्ये आरक्षण द्यायचं. आणि तिसरी महत्त्वाची टेस्ट, हा सगळा जरी उद्योग केला तरीसुद्धा 50%ची मर्यादा तुम्हाला ओलांडता येत नाही. आत्ताचा जो सगळा चाललेला खटाटोप आहे हे आपल्या नागरिकांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी की कायद्यामध्ये शब्दांना फार महत्त्व असतं. अमक्या माणसाला फाशी दिली असे शब्द जज वापरत नाहीत. त्याला मरेपर्यंत फाशी दिली असा शब्द असतो. तसं कायद्यामध्ये काना मात्रा फुलस्टॉपने सुद्धा पूर्ण व्याख्या अर्थ बदलला जातो. तसंच तफावत कुठं झाली ह्या सगळ्या आत्ता आपण जे पेपरला पाहतोय ह्याच्यामध्ये सेक्शन 12 1961चा महाराष्ट्र सरकारचा कायदा, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ॲक्ट,
तर सेक्शन 12 असा सांगत होता की OBC अदर बॅकवर्ड क्लासेस शॅल बी गिवन रिझर्वेशन ऑफ 27%. हा शब्द जो आहे ना शॅल बी, हा ह्या सगळ्या वादामागचं मूळ कारण आहे. शॅल बी म्हणजे द्यायलाच हवं. तिथं किती OBC आहेत आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. OBC 1 जरी असेल किंवा 27 जरी असतील तरी 27%च हा जो च आहे म्हणजे शॅल बी. हा सुप्रीम कोर्टाने मार्च महिन्यात 2021ला विकास गवळीच्या केसमध्ये खोडून काढलं आणि कोर्टाने सांगितलं हे शॅल बी म्हणून वापरायचं नाही, हे मे बी म्हणून वापरायचं. की जर गरज नसेल तर 27%च नाही, होऊ शकतं तिथं 5%ही तुम्ही आरक्षण देऊ शकता किंवा 5% द्यायला हवं आणि मग 0%पासून 27%पर्यंत त्याची म्हणजे लोकसंख्येच्या आधारावर असा कोणताही परमनंट निकष लावायचा नाही. त्या मतदारसंघात किती गरज आहे त्याप्रमाणे 27%पर्यंत तुम्ही ठरवायचं, हे सुप्रीम कोर्टाने गवळीच्या केसमध्ये सांगितलं आणि सेक्शन 12 हा रद्दबादल करून टाकला. शॅल बी खोडून टाकलं आणि तिथं मे बी असं तिथं ते शब्द सबस्टिट्यूट केले. हा एक महत्त्वाचा निकाल होता, म्हणजे महत्त्वाची बाब होती या निकालातली. प्रश्न पुढे असा निर्माण झाला की आता 50%ची मर्यादा ओलांडता येत नाही, पण होऊ शकतं की एखाद्या मतदारसंघामध्ये शेड्यूल कास्टचं पॉप्युलेशन भरपूर आहे, शेड्यूल ट्राईबचं पॉप्युलेशन भरपूर आहे आणि OBCचं पण पॉप्युलेशन भरपूर आहे. अशा केसमध्ये मग क्रमवारे प्राधान्य कुणाला द्यायचं, कारण 50%चा निकष ती लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. ते सुद्धा गवळीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने क्लॅरिफाय केलं. विकास गवळींच्या केसमध्ये कोर्ट असं म्हटलं की SC STचं आरक्षण राजकीयदृष्ट्या हे घटनात्मक कॉन्स्टिट्यूशनल आरक्षण आहे आणि OBCंना दिलं जाणारं राजकीय आरक्षण हे स्टॅट्युटरी आरक्षण आहे. फरक आहे घटनात्मक आरक्षण SC STंना आणि स्टॅट्युटरी आरक्षण OBCंना. ह्याचा उलटा अर्थ त्यांनी फार सोप्या शब्दामध्ये ह्याच जजमेंटमध्ये पॅरा नंबर 7 नंबरचा पॅरा नंबर 7मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की होऊ शकतं एखाद्या केसमध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबमुळं पूर्ण 50% भरल्या गेलं, पण गरज असताना सुद्धा 50%ची मर्यादा आता ओलांडलेली आहे म्हणून गरजू OBCंना सुद्धा वगळण्याची मुभा त्या जजमेंटने दिलेली आहे. म्हणजे OBCंना आरक्षण हवं आहे पण 50% आता पूर्ण झालेलं आहे, मग त्या केसमध्ये OBCंना तुम्ही वगळू पण शकता असं सुप्रीम कोर्टानेच पॅराग्राफ नंबर 7मध्ये ह्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे प्रायोरिटी आधी SC ST आणि मग OBCंना. आणि ह्या केसमधलं एक जाणून घेण्याची गोष्ट आपल्या नागरिकांनी लक्षात ठेवायला हवी की काही एक्सेप्शनल केसमध्ये 50%ची मर्यादा ओलांडता पण येते, पण फक्त शेड्यूल्ड ट्राईब या लोकांसाठी ती ओलांडता येते. शेड्यूल्ड ट्राईबचं पॉप्युलेशन जर ठराविक शेड्यूल्ड एरियामध्ये जास्त असेल मग मात्र तुम्ही ती 50%ची मर्यादा ओलांडू शकता, पण फक्त शेड्यूल्ड ट्राईबसाठी, असं विकास गवळीच्या 3 न्यायमूर्तींच्या ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. आता जो आपल्याकडे वाद चालू आहे, जे आपण रोज चिखलफेक किंवा एकमेकांच्यावरती राजकीय चिखलफेक चालू आहे केंद्र आणि राज्य शासनामध्ये, ती कशावरनं चालू आहे ते तुम्हाला मी सांगतो. ट्रिपल टेस्टमधलं पहिला निकष हा होता की तुमच्याकडे डेटा असायला हवा, इम्पेरिकल डेटा, डेडिकेटेड इम्पेरिकल डेटा. तो डेटा राज्य सरकारच्याकडे उपलब्ध नाही, कारण सेन्सस ही केंद्र सरकारच्या अखत्यारीमधली बाब आहे, युनियन लिस्टमध्ये येतं. जसं डिफेन्स, रेल्वे हे केंद्र सरकारच्या अखत्यारीतले आहेत, तिथं राज्य सरकारचा हस्तक्षेप नसतो. तसं सेन्सस हे सुद्धा एक भली मोठी यंत्रणा आहे. सेन्सस करणं हे सोपं काम नाही. एखादा हत्ती जसा आपण चालत न्यावा रस्त्यावरनं तसं हे सेन्ससची यंत्रणा राबवावी लागते. 1951 पासून आत्तापर्यंत 2011पर्यंत 6 वेळा सेन्सस झालेला आहे. एकदाही त्या सेन्ससमध्ये जातीविषयक कोणतीही मोजमाप केलेलं नव्हतं असं युनियन गव्हर्नमेंटचं सुप्रीम कोर्टातलं ॲफिडेव्हिटच्याद्वारे म्हणणं आहे. पहिल्यांदा 2011 साली अनेक खासदारांच्या मागणीवरनं जातीनिहाय सेन्सस किंवा जातीचा उल्लेख असणारं सेन्सस करण्यात आलेलं होतं. त्याला SECC 2011 म्हणतात, सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस 2011 असे ते शब्द आहेत. ह्या सेन्ससमध्ये जनगणना करताना त्या माणसाला त्या फॉर्मवरती जातीचा सुद्धा रकाना भरणं ते अपेक्षित होतं. कित्येक लोकांनी ते भरलं नाही.
जाणीवपूर्वक किंवा अज्ञानाने भरलं नाही, किंवा भरलं पण चुकीचं भरलं. त्याच्यामुळे केंद्र सरकारचं म्हणणं आता असं आहे राज्य सरकारला की आम्ही तुम्हाला डेटा देऊ शकत नाही, कारण आमच्याकडेच अपूर्ण किंवा चुकीचा किंवा सदोष डेटा आहे. तो तुम्हाला दिला तरी त्याचा तुम्ही वापर करून घेऊ शकत नाही. आणि आता केंद्र सरकार डेटा देत नाही, राज्य सरकारच्याकडे डेटा नाही, पण कमिशन राज्य सरकारने स्थापन केलेलं आहे. विकास गवळीच्या केसनंतर राज्य सरकारने कमिशन स्थापन केलं, पण कमिशन फंक्शनल होत नाही आहे डेटाच्या अभावी. म्हणून आता सुप्रीम कोर्टात राज्य सरकारने केंद्र सरकारच्या वरती केस रिट पिटिशन दाखल केलं की तुमची माहिती, तुमच्या अखत्यारीतली माहिती आम्हाला द्या, जेणेकरून आम्हाला ओबीसीसाठी आरक्षण, आता राजकीय आरक्षण देता येईल. जर तुम्ही ते आम्हाला देऊ शकले नाहीत तर आम्हाला त्या प्रकारे ट्रिपल टेस्टचं, सुप्रीम कोर्टाच्या घटनात्मक खंडपीठाचं आणि विकास गवळीच्या 3 न्यायमूर्तींच्या केसचं ते जे काही आम्हाला फॉलो करायचे ते निकष आम्ही फॉलो करू शकत नाही, अशी वारंवार मागणी पत्राच्याद्वारे, कम्युनिकेशनच्याद्वारे राज्य सरकारने केंद्राकडे केलेली आहे. आणि केंद्राचं त्याच्यावरती उत्तर असं आहे की आमच्याकडे असणारी माहिती ही सदोष आहे, ती सगळ्या अर्थाने परिपूर्ण माहिती नाही. आणि ह्याचं कारण एवढंच आहे की लोकांनी माहिती भरून देताना अज्ञानाने, जाणीवपूर्वक किंवा अजून कोणत्याही कारणाने ती माहिती नीट भरून दिलेली नाही. हे त्याच्यामागचं असणारं हे केसचं परिपाक आहे. आत्ता जो सुप्रीम कोर्टामध्ये वाद चालू आहे तो असा आहे की राज्य सरकारच्याकडे डेटा नसताना सुद्धा इलेक्शन जाहीर झाल्या, आणि डेटा नसताना, अभ्यास न करता तुम्ही आता इलेक्शन जाहीर करून ओबीसींना आरक्षण देताय, तर ह्या आरक्षणाचा आधार काय ते आम्हाला सांगा, तोपर्यंत आम्ही स्टे करतो, अशी ती केस सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. बरोबर. पण आता याच्यावरती म्हणजे आता या सगळ्या कायदेशीर विवेचनामधून ज्या 2 गोष्टी समोर येतात की एकतर केंद्र सरकारनीच इम्पेरिकल डेटा देऊ शकतात, कारण लोकसंख्या जे मोजण्याची जो भाग आहे सेन्ससचा तो केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. राज्य लोकसंख्येची मोजणी करू शकत नाही, आणि आत्ता इम्पेरिकल डेटाशिवाय आरक्षण मिळू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी जर इतक्या क्लिअर असतील तर राजकीय वाद करण्यामध्ये काय पॉईंट आहे? मग याच्यावरती तोडगा काय नेमका? म्हणजे तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात, सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करता, तर याच्यावर तोडगा काय? कारण तो जनतेला कळायला पाहिजे. राजकीय आरोप प्रत्यारोप ते त्यांच्या फायद्यासाठी करतात, कारण इथले सत्तेतले केंद्राकडे बोट धरून ते भाजपवरती शरसंधान करतात, आणि भाजप राज्य सरकारकडे बोट करून त्यांना दोषी धरत आहे. सामान्य माणसाला नेमकं कळतच नाही की नेमकं काय चाललं आहे. तर मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं की याच्यावर मार्ग काय? आपल्या डिस्कशनला जर कन्क्लूड करायचं असेल आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर अमेरिकेमधले एक ज्युरिस्ट होते, त्यांचं असं म्हणणं होतं, तिथले ते जज पण होते अमेरिकन सुप्रीम कोर्टचे, त्यांचं असं म्हणणं होतं की जजेस कुठलेही असो, कोणत्याही कोर्टातले असो, त्यांच्यावरती असणारी जबाबदारी ही जास्त जोखमीची असते, कारण त्यांना न्याय द्यावा लागतो आणि काय तो निर्णय घ्यावा लागतो. मग एखादा वर्ग खुश होईल, एखादा वर्ग नाराज होईल, याच्याशी त्या जजला काही कर्तव्य नसतं. तो कायद्याचं पुस्तक, घटनेचं पुस्तक समोर ठेवतात आणि त्याप्रमाणे न्यायनिवाडा करतात. हा न्यायनिवाडा आपल्याकडे ऑलरेडी मी जे 2 केसेस तुम्हाला सांगितले त्याच्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने करून टाकलेला आहे. म्हणूनच सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी परवा जे काही पेपरमध्ये आपण वाचलं की आम्ही आमची बाजू तर मांडलेली आहे, आता जे काही करायचं राज्य सरकारला करायचं आहे किंवा सरकारला करायचं आहे, असं सुप्रीम कोर्टाचं वाक्य होतं. ते त्याच्यामुळेच होतं, आम्ही आमचे इन्स्ट्रक्शन्स, आम्ही आमचे निकष, नियमावली करून तुम्हाला पाठवलेली आहे. आता तुमच्या प्रश्नाकडे येऊयात. तुमचा प्रश्न असा आहे की राजकीय चिखलफेक ह्याच्यातनं काही साध्य होणार का? तर राजकीय चिखलफेकमुळे लोकांची दिशाभूल होऊ शकते, मात्र मुद्द्याच्या गोष्टी जर सोडवायच्या असतील आणि खरंच लोकांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर सुप्रीम कोर्टाच्या सांगण्याप्रमाणे तो डेटा लवकरात लवकर कलेक्ट करा. लोकांनीसुद्धा जागरूक राहून, जेव्हा सेन्सस घेतलं गेलं तेव्हा कित्येक लोकांनी डेटाचा कॉलमवरती फक्त त्या जातीच्या कॉलमच्या समोर फक्त डॅश टाकला किंवा नॉट ॲप्लिकेबल NA करून टाकलं. मग हे अशा चुकी जर का लोक स्वतः करत असतील तर आपण सतर्क राहून, जर का आपल्याकडे तो फॉर्म आलेला आहे तर तिथं आपण आपल्या रकान्यामध्ये ती जागा व्यवस्थित भरायला तेव्हा हवी होती 2011 साली, तेव्हा चुकलं असेल. आता काय करावं असा तुमचा प्रश्न आहे. आता लवकरात लवकर पुन्हा हे सेन्ससच्या माध्यमातून एक तर केंद्र सरकारने
किंवा राज्य सरकारसुद्धा सुप्रीम कोर्टाकडे ही मागणी करतो आहे की केंद्र सरकार नाही करू शकलं, कारण त्यांना भारतभराचं करावं लागेल, तर महाराष्ट्रापुरतं करण्याची आम्हाला तुम्ही मुभा द्या. म्हणजे आम्ही सतर्कतेने, तत्पर पद्धतीने लवकरात लवकर जो काही डेटा आहे त्याचं कलेक्शन करू आणि त्या अनुषंगाने तितका वेळ पुरता तरी तुम्ही आम्हाला थोडी सवलत द्या आणि त्यानंतर तो डेटा आमच्या हातात आल्यावरती सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं आम्ही पालन करू. आपण ॲडव्होकेट अरविंद आव्हाड सरांचं जे सगळं विश्लेषण आहे ते कायदेशीर विश्लेषण होतं. म्हणजे ओबीसी आरक्षण का गेलं, त्याचे आधार काय, त्याच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये कोणत्या केसेसवरती काय निर्णय आले हे सगळं आपण ऐकलं आहे. आणि ह्या सगळ्या चर्चेचा सार एवढाच आहे की ही जी राजकीय चिखलफेक जी सध्या सुरू आहे आणि त्याच्यातून प्रत्येकजण ओबीसी समाजाला तो कसा आपल्याकडे येईल या अनुषंगानं त्याला कसं पटवून देण्याचं काम करतो आहे. आणि कसं म्हणजे मी मगाशीच म्हणालो की महाराष्ट्रातला विरोधक हा केंद्रामध्ये सत्तेत आहे आणि केंद्रातला जो सत्ताधारी आहे तो महाराष्ट्रामध्ये विरोधक आहे, तिथला विरोधक आहे तो इथं सत्ताधारी आहे आणि ते एकमेकांवरती आरोप करताना एकमेकांना दोषी धरत आहेत. परंतु वास्तवामध्ये जोपर्यंत जनगणना ही जातीनिहाय होत नाही तोपर्यंत हा आकडा समोर येणार नाही, इम्पेरिकल डेटा समोर येणार नाही आणि तुम्हाला आरक्षण देण्याचे जे प्रश्न आहेत मग हे फक्त राजकीय आरक्षणाचा विषय नाही आहे, तर शैक्षणिक आरक्षणाचा सुद्धा विषय मागं झालाच होता, नोकरीच्या संदर्भातल्या आरक्षणाचा सुद्धा विषय झालाच होता आणि त्या संदर्भामध्ये महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मोठमोठी आंदोलनं झालेली आहेत. आणि असं चित्र आपल्या देशभर असताना त्याला एकच उत्तर आहे, जनगणना ही जातीनिहाय होऊन त्याचा इम्पेरिकल डेटा हा पारदर्शक पद्धतीनं सगळ्यांच्या समोर येणं. म्हणून आता केंद्रानंच खरं तर याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे, कारण जनगणना करणं हा जो भाग आहे तो केंद्राच्या हातामध्ये, तो केंद्राच्या कार्यकक्षेमध्ये. त्यामुळं आज आपण इथंच थांबूया. आपण forthepeople.newsच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. नवनवीन आमचे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवरती जरूर प्रेस करा आणि फेसबुक पेज असेल, ट्विटर असेल आणि इंस्टाग्राम असेल ते आपण जरूर फॉलो करा, लाईक करा. धन्यवाद.